ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात काय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी येईल. श्रावण महिन्यात करा हे उपाय. भगवान शंकराच्या कृपेने होईल धनाचा वर्षाव. श्रावण महिना ही आपल्याकडं सण उत्सवाची नांदी असते. या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने अनेक चांगली फळे मिळतात. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर, कुटुंब, व्यावहारिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्त्व आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय. 108 बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम सांबदा सदा शिवाय नमःचा सतत जप करावा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल. श्रावण महिना खास का असतो? पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले होते. त्यावेळी समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. यापैकी 13 रत्ने आपापसात देवदानवांमध्ये वाटली गेली. त्यात विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं. भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं. यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला. त्यामुळं भगवान शंकराला नीलकंठ म्हटलं गेलं. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली. तरीही तापमान कमी झालं नाही. तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते. हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं, श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.